हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कचा नॉलेज फायनान्स आणि अकाउंट ऑडिटिंगचा 5th युनिट स्टार्ट करत आहे, जो आहे कॉन्टिजेंट असेट अँड कॉन्टिजेंट लायबिलिटी. ठीक आहे. याच्या आधी आपण 4 युनिट्स कव्हर केलेले आहे, प्लस एक मॉक पेपर पण सॉल्व केलेला आहे. याच्यानंतर कंटिन्यू पण आपण हे सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. असे आपल्याला टोटल 55 युनिट्स सॉल्व करायचे आहे. तर आज आपला जो टॉपिक आहे तो कॉन्टिजेंट असेट्स अँड कॉन्टिजेंट लायबिलिटीचा कन्सेप्ट आपण कव्हर करणार आहे. तर त्याचा इंडेक्स जर आपण बघितला तर इंडेक्समध्ये आपण सगळ्यात पहिले डेफिनेशन्स, मग कॉन्टिजेंट असेट्स म्हणजे काय, कॉन्टिजेंट लायबिलिटी म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन काय कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड सिम्पल लायबिलिटीजचा, त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन बघणार आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजनचा, नंतर कॉमन MCQs आणि असाइनमेंट. हा आपला बेसिक कन्सेप्ट जो आहे, जो नेहमी आपण सॉल्व करतो आहे, की पॉईंट प्लस MCQs आणि असाइनमेंट. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण की पॉईंट्स आणि MCQs कव्हर केलेले आहे, प्लस लास्टमध्ये असाइनमेंट्स आहे. असाइनमेंटचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. असाइनमेंटचे आन्सर ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. प्लस ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील. प्लस व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स मला मोटिवेशन्स मिळणार की मी तुमच्यासाठी पुन्हा व्हिडिओज बनवू शकणार. ओके. तर चला स्टार्ट करू आपण कॉन्टिजेंट असेट्स अँड लायबिलिटीचे क्वेश्चन्स. तर बघा, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन्स आहे. तर कॉन्टिजेंट असेट आणि कॉन्टिजेंट्स लायबिलिटीच्या डेफिनेशन्स आपण कव्हर केलेले आहे याच्यामध्ये. तर बघा, फर्स्ट पॉईंट काय, अ पॉसिबल असेट अराइज फ्रॉम पास्ट इव्हेंट अँड देअर एक्झिस्टन्स विल बी कन्फर्म ओनली आफ्टर ऑकरन्स ऑर नॉन ऑकरन्स ऑफ वन ऑर मोर अनसर्टन फ्युचर इव्हेंट्स. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टिजेंट असेट्स. आता बघा, कॉन्टिजेंट्स लायबिलिटी काय आहे, अ पॉसिबल ऑब्लिगेशन अरायझिंग फ्रॉम पास्ट इव्हेंट and may arise in future depending on occurrence and non-occurrence of one or more certain future events. ओके. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्टिजेंट्स लायबिलिटी. आता दोन कन्सेप्ट आपल्याला इथे बघायचे, कॉन्टिजेंट्स असेट्स आणि कॉन्टिजेंट्स लायबिलिटी. ठीक आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा, जास्त MCQs नाही, 45 MCQs आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. खूप मोठा टॉपिक नाही आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे आणि याच्या पहिलेचे जे 4 युनिट्स आहेत त्यांना पण पूर्ण बघायचे आहे. मिनिमम एक जो व्हिडिओ आहे तो मिनिमम 2-3 टाइम्स तुम्ही बघा, मीन्स जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस करतो म्हटलं की फक्त एकचदा बघायचं आहे तर तुमची इतकी प्रॅक्टिस होणार नाही, कारण की एकासोबत इतके क्वेश्चन्स आपल्या माइंडमध्ये सेट होत नाही. म्हणून व्हिडिओला मिनिमम 2 ते 3दा बघा. ओके. तर चला बघा, 5.1 कॉन्सेप्ट आहे आपल्या कॉन्टिजेंट असेटचा. तर की पॉईंट्स आहे सगळ्यात पहिले, तर त्याची डेफिनेशन्स आपल्याला बघायची आहे. तर बघा, कॉन्टिजेंट असेट इज अ पॉसिबल असेट दॅट अराइज फ्रॉम पास्ट इव्हेंट्स, म्हणजे एक संभाव्य मालमत्ता जी पूर्वीच्या घटनांमुळे निर्माण होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे, इट एक्झिस्टन्स डिपेंड ऑन अनसर्टन फ्युचर इव्हेंट नॉट ओनली एंटायर विदिन द कंट्रोल ऑफ द एंटरप्राइजेस. तिचे अस्तित्व भविष्यातील अनिश्चित घटनांवर अवलंबून असते, ज्या पूर्णपणे संस्थेच्या नियंत्रणात नसतात. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इथे, कॉन्टिजेंट असेट. ठीक आहे. नेक्स्ट, त्याचं ओरिजिन आपल्याला कुठे झालेलं, उत्पत्ती कुठे झाली बघा, अराइज फ्रॉम अनप्लान ऑर अनएक्सपेक्टेड इव्हेंट, अनियोजित आणि अनपेक्षित घटनांमधून उद्भवते. बरोबर आहे. सेकंड, देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट इन्फ्लो, मीन्स आर्थिक लाभ प्राप्त होण्याची शक्यता असते. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे ते उदाहरण बघा, अ लीगल क्लेम विथ अन अनसर्टन आउटकम, कायद्याशी संबंधित दावा ज्याचा निकाल निश्चित नाही. मीन्स यहाँ पे मीन्स इथे आपल्याला काय करायचं आहे की त्याचा कन्सेप्ट अनसर्टन आहे, मीन्स निश्चित नाही, त्याच्यासाठी आपल्याला इथे कॉन्टिजेंट्सचा आपण डिफाईन करू. आता बघा, अकाउंटिंग ट्रीटमेंट लेखा उपचार काय आहे, तर बघा, ॲज पर प्रोड्यून्स कन्सेप्ट अँड अकाउंटिंग स्टँडर्ड कॉन्टिजेंट असेट शुड नॉट बी रिकॉग्नाइज इन द फायनान्शियल स्टेटमेंट. मीन्स सावधगिरीच्या संकल्पनेनुसार व लेखा मानकानुसार संभाव्य मालमत्तेची आर्थिक विवरणपत्रात नोंद घेतली जात नाही. ओके. देखो, ड्यू टू अनसर्टनिटी रिअलायझेशन रिकॉग्नाइजिंग सच असेट मे लीड टू रेकॉर्डिंग इन्कम दॅट माइट नेवर बी रिअलाइज. मालमत्ता मिळवण्याबाबत अनिश्चितता असल्याने अशी नोंदणी म्हणजे न मिळणारा उत्पन्न दाखवणे होऊ शकते. बरोबर आहे. आता रिकॉग्नायझेशन क्रायटेरिया, मान्यता निकष काय आहे याचा बघा, इफ रिअलायझेशन ऑफ इन्कम बिकम व्हर्च्युअली सर्टन इट इज नो लॉंगर अ कॉन्टिजेंट असेट.
जर उत्पन्न मिळण्याची शक्यता प्रातः निश्चित नाही तर ती मालमत्ता आता संभाव्य राहत नाही, मीन्स इज नॉट अ कॉन्टिजेंट असेट. At this stage, the assets and related income are recognized in the financial statement. या टप्प्यावर मालमत्ता आणि संबंधित उत्पन्नाची अधिकृत नोंद केली जाते. बरोबर आहे. डिस्क्लोजर नॉर्म्स काय राहतात, प्रकटीकरण नियम काय, जनरली नॉट डिस्क्लोज इन द फायनान्शियल स्टेटमेंट. बरोबर आहे. सामान्यतः आर्थिक विवरणपत्रात प्रकटीकरण केले जात नाही. सेकंड आहे may be disclosed in the report of approving authority, that is board of director, if inflow of economic benefit is probable. आर्थिक लाभाची शक्यता असल्यास मंजूर देणाऱ्या प्राधिकरणाच्या अहवालात जसे की संचालक मंडळ याचे प्रकटीकरण केले जाऊ शकते. थर्ड पॉइंट आहे कंटिन्युअस असेसमेंट इफ नीडेड टू अपडेट रिकॉग्नायझेशन स्टेटस. सतत मूल्यमापन आवश्यक आहे जेणेकरून त्याच्या मान्यतेची स्थिती वेळोवेळी अपडेट करता येईल. बरोबर. आता याचे MCQs आपण बघूया, कारण की आपण की पॉईंट जसं आपण वाचले आहे तसे त्याचे MCQs आपल्याला इझिली आता सॉल्व्ह करता येईल. बरोबर आहे. कारण की की पॉईंट्स एकदा लक्षात आले की MCQs सुद्धा आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर बघा फर्स्ट MCQs काय, व्हॉट बेनिफिट डिफाईन कॉन्टिजेंट असेट. खालीलपैकी कोणते वर्णन अनिश्चित मालमत्तासाठी योग्य आहे. तर बघा ऑप्शन आहे अ डेफिनाइज असेट विथ गॅरंटीड रिटर्न. सेकंड अ पॉसिबल असेट अरायझिंग फ्रॉम पास्ट इव्हेंट अँड डिपेंडेंट ऑन अनसर्टन फ्युचर इव्हेंट. थर्ड अ लायबिलिटी ड्यू टू फ्युचर ऑब्लिगेशन्स. अँड फोर्थ अ कॅश जनरेटिंग असेट रेकॉर्डेड इन द बुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, a possible asset arising from past event and dependent on uncertain event. हे आपण डेफिनेशन्स मध्ये पाहिलं. बरोबर आहे. भूतकाळातील घटनांमुळे उद्भवलेली आणि अनिश्चित भविष्य काळावर अवलंबून असलेली शक्य मालमत्ता, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्टिजेंट असेट. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट एक्झाम्पल ऑफ कॉन्टिजेंट असेट. खालीलपैकी कोणते उदाहरण अनिश्चित मालमत्तेचे योग्य उदाहरण आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी. सेकंड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. थर्ड लीगल क्लेम विथ अनसर्टन आउटकम. अँड फोर्थ कॅश ॲट बँक. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लीगल क्लेम विथ अनसर्टन आउटकम, निकाल अनिश्चित असलेला कायदेशीर दावा. नेक्स्ट थर्ड, अकॉर्डिंग टू द अकाउंटिंग स्टँडर्ड हाऊ शुड अ कॉन्टिजेंट असेट बी ट्रीटेड. लेखा शास्त्रीय मानकानुसार अनिश्चित मालमत्ता कशी हाताळली पाहिजे. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, इट शुड ऑलवेज बी रिकॉग्नाइज. सेकंड, इट शुड बी रेकॉर्डेड इफ आउटकम इज फेवरेबल. थर्ड, इट शुड बी रिकॉग्नाइज ड्यू टू अनसर्टनिटी ऑफ रिअलायझेशन. अँड फोर्थ, इट शुड बी इन्क्लुडेड अंडर लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट शुड नॉट बी रिकॉग्नाइज ड्यू टू अनसर्टनिटी ऑफ रिअलायझेशन. प्राप्तीची अनिश्चितता असल्यामुळे ती ओळखली जाऊ नये. नेक्स्ट फोर्थ, when does a contingent asset stop being contingent and become recognizable. अनिश्चित मालमत्ता केव्हा ओळखण्यायोग्य मालमत्ता बनते. तर बघा ऑप्शन आहे when legal claim is registered. Second, when approval is given by auditor. Third, when realization of income become virtually certain. And fourth, when asset is shown in the balance sheet. The correct answer आहे इथे third, when realization of income become virtually certain. जेव्हा उत्पन्नाची प्राप्ती जवळजवळ निश्चित होते तेव्हा रिकॉग्नाइजेबल. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, वेअर इज अ कॉन्टिजेंट असेट डिस्क्लोज इफ ॲट ऑल. अनिश्चित मालमत्ता कुठे उघड केली जाऊ शकते जर उघड करणे आवश्यक असेल तर. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, ऑलवेज इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेकंड, इन द रिपोर्ट ऑफ अप्रूव्हिंग ऑथॉरिटी. सेकंड, इन कॅश फ्लो स्टेटमेंट. आणि फोर्थ, इन द नोट्स ऑफ अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इन द रिपोर्ट ऑफ अप्रूव्हिंग ऑथॉरिटी, मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्याच्या अहवालात. आता बघा नेक्स्ट 5.2 आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी. आतापर्यंत आपण कॉन्टिजेंट असेट बघितलं, आता आपण बघणार आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या, मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातात. आता बघा कॉन्टिजेंट लायबिलिटीची आपण डेफिनेशन्स बघणार आहे. कॉन्टिजेंट लायबिलिटी रेफर्स टू बघा एक संभाव्य देयता आहे. तर बघा फर्स्ट इथे पॉइंट दिला, अ पॉसिबल ऑब्लिगेशन अरायझिंग फ्रॉम पास्ट इव्हेंट कन्फर्म ओनली बाय ऑकरन्स और नॉन ऑकरन्स ऑफ सर्टन फ्युचर इव्हेंट नॉट होली विदिन द एंटरप्राइज कंट्रोल. भूतकाळातील घटनांमुळे निर्माण झालेली एक संभाव्य जबाबदारी जी भविष्यातील अनिश्चित घटनांच्या घडण्यावर किंवा न घडण्यावर अवलंबून असते आणि ती संपूर्णपणे संस्थेच्या नियंत्रणात नसते, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्टिजेंट लायबिलिटी. आता बघा की कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे इथे. मुख्य वैशिष्ट्य काय, अराइज फ्रॉम पास्ट इव्हेंट मीन्स भूतकाळातील घटनांमधून निर्माण होते. आणि सेकंड आहे डिपेंड्स ऑन अनसर्टन फ्युचर इव्हेंट, अनिश्चित भविष्यातील घटनांवर अवलंबून असते. नेक्स्ट थर्ड, अकाउंटिंग ट्रीटमेंट्स, लेखाशास्त्रीय उपचार काय. फर्स्ट आहे नॉट रिकॉग्नाइज इन द बॅलन्स शीट, ताळेबंदात ओळख दिली जात नाही, बरोबर आहे. थर्ड सेकंड, डिस्क्लोज इन नोट्स टू अकाउंट अनलेस द पॉसिबिलिटी ऑफ आउटफ्लो इज रिमूव्ड. नोट्स टू अकाउंट्स मध्ये नमूद केली जाते जोपर्यंत खर्चाची शक्यता अतिशय कमी नसते. थर्ड, कंटिन्युअस रिअसेसमेंट इज इम्पॉर्टंट, सतत पूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आता त्याचे आपण क्वेश्चन बघूया एमसीक्यूज कॉन्टिजेंट लायबिलिटीचे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज कॉन्टिजेंट लायबिलिटी, अनिश्चित दायित्व म्हणजे काय. तर बघा इथे ऑप्शन्स आहे आपल्याजवळ, अ गॅरंटीड पेमेंट ड्यू टू वेंडर. सेकंड, a possible or present obligation arising from past event dependent on uncertain future event. थर्ड आहे a loan repayment schedule आणि फोर्थ आहे a certain future obligation already recorded. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, a possible or present obligation arising from past event dependent on uncertain future event. भूतकाळातील घटनांपासून उद्भवलेली शक्य किंवा वर्तमान दायित्व जी अनिश्चित भविष्य काळावर अवलंबून असते. नेक्स्ट सेकंड, व्हेन शुड अ कॉन्टिजेंट लायबिलिटी नॉट बी डिस्क्लोज इन फायनान्शियल स्टेटमेंट. कोणत्या परिस्थितीत अनिश्चित दायित्व आर्थिक विवरणपत्रात उघड करणे आवश्यक नसते. तर बघा इथे ऑप्शन आहे, व्हेन इट इज अप्रूव्ड बाय ऑडिटर. सेकंड, when outflow of economic benefit is removed. Third, when it is mentioned in the balance sheet. And fourth, when there is a present obligation. The correct answer is second, when outflow of economic benefit is removed, जेव्हा आर्थिक लाभाचा बाहेर पडण्याचा संभव खूपच कमी असतो. नेक्स्ट थर्ड, where should a contingent liability generally be disclosed. सामान्यतः अनिश्चित दायित्व कुठे उघड करावे. तर बघा ऑप्शन आहे इथे, फर्स्ट इन प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, सेकंड इन बॅलन्स शीट, थर्ड इन नोट्स टू अकाउंट अँड फोर्थ इन कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन नोट्स टू अकाउंट, हिशेबांच्या टिपांमध्ये. नेक्स्ट फोर्थ, व्हेन डज कॉन्टिजेंट लायबिलिटी बिकम अ प्रोव्हिजन. अनिश्चित दायित्व कधी तरतूद प्रोव्हिजन बनते, मीन्स तरतूद बनते. तर बघा ऑप्शन आहे इथे, व्हेन लायबिलिटी इज सेटल. Second, when outflow of economic benefit become probable and reliable estimate can be made. Third, when expense is incurred. And fourth, when director approve it. The correct answer is second, when outflow of economic benefit become probable and reliable estimate can be made. जेव्हा आर्थिक लाभाच्या बाहेर पडण्याची शक्यता असते आणि विश्वसनीय अंदाज करता येतो. नेक्स्ट फिफ्थ, which of the following is not a condition to define contingent liability. खालीलपैकी कोणती अट अनिश्चित दायित्वाची व्याख्या करण्यासाठी लागू होत नाही. तर बघा इथे ऑप्शन आहे, फर्स्ट आउटफ्लो ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस पॉसिबल. सेकंड, द ऑब्लिगेशन इज फॉर्म ऑफ फ्युचर इव्हेंट. थर्ड, द ऑब्लिगेशन इज फॉर्म ऑफ पास्ट इव्हेंट. अँड फोर्थ, रिलायबल एस्टिमेट मे नॉट बी पॉसिबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, द ऑब्लिगेशन इज अ फॉर्म ऑफ फ्युचर इव्हेंट. दायित्व भविष्य काळातील घटनापासून आहे, बरोबर. आता नेक्स्ट फिफ्थ पॉइंट,
5.3 डिस्टिंग्विश बिटवीन कॉन्टिजेंट लायबिलिटी आणि असेटचा कन्सेप्ट आहे. त्याचे की पॉईंट्स बघू. तर सगळ्यात पहिले आपण डिफरन्स बिटवीन घेतला आहे लायबिलिटी आणि कॉन्टिजेंट लायबिलिटीचा डिफरन्स काय आहे, बरोबर आहे. तर इथे बघा आपण 5 पॉईंट डिफाईन केलेले आहे. तर सगळ्यात पहिले डेफिनेशनचा पॉईंट आहे. तर डेफिनेशन पहा लायबिलिटीची काय आहे, अ प्रेझेंट फायनान्शियल ऑब्लिगेशन अरायझिंग फ्रॉम द पास्ट इव्हेंट, बरोबर आहे. आणि सेकंड इथे कॉन्टिजेंट लायबिलिटी म्हटलं आहे की अ पॉसिबल ऑब्लिगेशन और प्रेझेंट ऑब्लिगेशन that are not recognized due to uncertainty. ठीक आहे. सेकंड म्हटलं आहे आउटफ्लो ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट. बघा इथे म्हटलं आहे प्रोबेबल अँड मेजरेबल विथ सर्टन्टी अँड आयदर नॉट प्रोबेबल और नॉट मेजरेबल विथ रिलायबिलिटी. ओके. थर्ड पॉइंट आहे रिकॉग्नायझेशन इन फायनान्शियल्स. बघा रिकॉग्नाइज इन बॅलन्स शीट ॲज अ लायबिलिटी. आणि इथे म्हटलं आहे नॉट रिकॉग्नाइज इन बॅलन्स शीट बट डिस्क्लोज इन नोट्स अनलेस द पॉसिबिलिटी ऑफ आउटफ्लो इज रिमूव्ड. थर्ड दिलेला आहे एक्झाम्पल्स, जसं बघा पेएबल्स आहे, लोन आहे, टॅक्स ड्यूज आहे, प्रोव्हिजन्स आहे, हे सगळं लायबिलिटीमध्ये येतं. नाही लिगल क्लेम नॉट एक्नॉलेज ॲज अ डेप्ट, थर्ड पार्टी गॅरंटीज, बिल डिस्काउंटेड, डिस्प्युटेड स्टॅच्युटरी ड्यूज इज अ एक्झाम्पल ऑफ कॉन्टिजेंट लायबिलिटी. तर जजमेंट बघा इथे recognition is generally straightforward and involves management judgment to assess probability and estimability. तर हे आपल्याला 5 पॉईंट दिलेले आहेत कंटिजेंट लायबिलिटी आणि लायबिलिटीचे, बरोबर आहे. आता याच्यावर आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. तर बघा एमसीक्यू दिलेला आहे. फर्स्ट, व्हॉट इज द की फॅक्टर डॅश डिस्टिंग्विश अ लायबिलिटी फ्रॉम कॉन्टिजेंट लायबिलिटी. एक निश्चित दायित्व आणि अनिश्चित दायित्व मधील फरक काय आहे. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ अ ड्युरेशन ऑफ द लायबिलिटी, सेकंड द अमाउंट इन्व्हॉल्व, थर्ड द जजमेंट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रोबॅबिलिटी ऑफ आउटफ्लो, अँड फोर्थ द नेम ऑफ द क्रेडिटर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड द जजमेंट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रोबॅबिलिटी ऑफ आउटफ्लो मीन्स व्यवस्थापनाचा निर्णय आणि बाहेर पडण्याची शक्यता. नेक्स्ट सेकंड, व्हॉट डज अ लायबिलिटी ऑलवेज रिझल्ट इन. एक निश्चित दायित्व नेहमी काय निर्माण करते. तर बघा इथे ऑप्शन आहे प्रॉफिट, सेकंड इनफ्लो ऑफ रिसोर्सेस, सेकंड आउटफ्लो ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस अँड फोर्थ इन्क्रीज इन असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड आउटफ्लो ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस, आर्थिक साधनांचा बाहेर पडणे. नेक्स्ट थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ कॉन्टिजेंट लायबिलिटी. खालीलपैकी कोणते एक अनिश्चित दायित्वाचे उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी पेएबल, सेकंड लोन रिपेमेंट ड्यू, थर्ड गॅरंटी गिवन टू थर्ड पार्टी आणि फोर्थ प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड गॅरंटी गिवन फॉर थर्ड पार्टी, तृतीय पक्षासाठी दिलेली हमी. नेक्स्ट फोर्थ, हाऊ आर कॉन्टिजेंट लायबिलिटी शोन इन फायनान्शियल स्टेटमेंट. अनिश्चित दायित्वे आर्थिक विवरणपत्रात कशी दर्शवली जातात. तर बघा इथे ऑप्शन आहे as an expenses in profit and loss, second as a liability in balance sheet, third in notes to account and fourth as asset. The correct answer आहे इथे third in notes to account, हिशोबांच्या टिपांमध्ये. नेक्स्ट फिफ्थ, what is not true about contingent liability. खालीलपैकी कोणते विधान अनिश्चित दायित्व संदर्भात योग्य नाही. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट it may result in an outflow of resource, second it is always recognized in the balance sheet, third it is based on uncertain future event and fourth it amount may not be measurable reliable. The correct answer is second it is always recognized in the balance sheet. ते नेहमी ताळेबंदात नोंदवले जाते. आता नेक्स्ट आहे आपला 5.4 बघा डिस्टिंक्शन बिटवीन कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. तर बघा सगळ्यात पहिले प्रोव्हिजनची डेफिनेशन्स आपण इथे घेतलेली आहे, बरोबर. बघा अ प्रोव्हिजन इज अ अमाऊंट सेट असाइड्स. बघा काय म्हटलं आहे फॉर डेप्रिसिएशन, रिन्युएबल, डिमिन्युशन्स इन द व्हॅल्यू ऑफ असेट फॉर एनी नोन लायबिलिटी हुज अमाऊंट कॅन नॉट बी डिटरमाइंड ॲक्युरेटली बट कॅन बी रिझनेबली एस्टिमेटेड. बघा तरतूद म्हणजे एक रक्कम बाजूला ठेवलेली असते, बरोबर आहे. घसारा, नूतनीकरण किंवा मालमत्तेच्या मूल्यातील कमी होणे यासाठी किंवा अशा ज्ञात देयतेसाठी जिची रक्कम अचूकपणे ठरता येत नाही
पण समजूतदार अंदाज लावता येतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रोव्हिजन. आता बघा डिफरन्स बिटवीन घेतलेला आहे प्रोव्हिजन आणि कॉन्टिजन्स लायबिलिटीचा. सेम आपण 5 पॉइंट क्रिएट केलेले आहे प्रोव्हिजन आणि कॉन्टिजन्स लायबिलिटी. तर बघा नेचर दिले आहे सगळ्यात पहिले. बघा प्रोव्हिजन मध्ये काय, प्रेझेंट लायबिलिटी ऑफ अनसर्टन अमाऊंट मेजरेबल युजिंग रिझनेबल एस्टिमेशन, बरोबर आहे. आणि कॉन्टिजेंट लायबिलिटी पॉसिबल ऑब्लिगेशन डिपेंडिंग ऑन फ्युचर अनसर्टन इव्हेंट्स. ओके. रिकॉग्नायझेशन क्रायटेरिया काय असतो बघा, मीट रिकॉग्नायझेशन क्रायटेरिया ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड, आणि इथे फेल्स टू मीट रिकॉग्नायझेशन क्रायटेरिया, काहीच रिकॉग्नायझेशन क्रायटेरिया नसतो कारण की फ्युचर इव्हेंट्सवर डिपेंड असतो. थर्ड आहे रिकॉग्नायझेशन कंडिशन. बघा रिकॉग्नायझेशन वेन, कधी, प्रेझेंट ऑब्लिगेशन एक्झिट, आउटफ्लो इज प्रोबेबल अँड रिलायबल एस्टिमेट इज पॉसिबल. आणि इथे म्हटलंय नॉट रिकॉग्नाइज ड्यू टू आउटफ्लो नॉट प्रोबेबल अँड अमाऊंट नॉट रिलायबली एस्टिमेट. आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट मीन्स अकाउंटिंग रिकॉग्नाइज इन द बॅलन्स शीट. आणि बघा इथे डिस्क्लोज ॲज अ नोट नॉट रिकॉग्नाइज इन बॅलन्स शीट अनलेस आउटफ्लो बिकम प्रोबेबल. फिफ्थ दिलेला आहे मॅनेजमेंट एस्टिमेशन. बघा इफ आउटफ्लो इज प्रोबेबल प्रोव्हिजन इज क्रिएटेड, इफ आउटफ्लो इज लाईकली लेस लाईकली ओनली डिस्क्लोज ॲज अ कॉन्टिजेंट लायबिलिटी, बरोबर आहे. आता याची आपण इथे एक्झाम्पल्स दिले आहे बघा, उदाहरण स्पष्ट केलं. केस दिलेली आहे पहिले, सेंट्रल एक्सरसाइज ऑफिसर इम्पोज अ पेनॉल्टी ऑन अल्फा लिमिटेड. केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी अल्फा लिमिटेडवर दंड ठोठावतो. तर बघा इफ मॅनेजमेंट एक्सपेक्ट टू पे, बघा रिकॉग्नाइज प्रोव्हिजन इन द बॅलन्स शीट. जर व्यवस्थापनास वाटते की दंड भरावा लागेल तर तो ताळेबंद तरतूद म्हणून ओळखा, बरोबर आहे. इफ मॅनेजमेंट एक्सेप्ट टू विन अँड अपील मीन्स डिस्क्लोज अ कॉन्टिजेंट लायबिलिटी नॉट रिकॉग्नाइज. जर व्यवस्थापनास वाटते की अपीलमध्ये निर्णय त्यांच्या बाजूने लागेल तर त्यास अनिश्चित दायित्व मीन्स कॉन्टिजेंट लायबिलिटी म्हणून नोंदवा, पण ओळख नाही, बरोबर. तर बघा आता त्याचे MCQज आहे आपल्याजवळ. काय म्हटलंय, व्हॉट इज अ प्रोव्हिजन, प्रावधान म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे इथे आहे, अ फ्युचर गेन टू रिकॉग्नाइज. सेकंड, अ पॉसिबल असेट डिपेंडिंग ऑन फ्युचर इव्हेंट. थर्ड, अ प्रेझेंट लायबिलिटी ऑफ अनसर्टन अमाऊंट बट मेजरेबल लायबिली. अँड फोर्थ, अ कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, अ प्रेझेंट लायबिलिटी ऑफ अनसर्टन अमाऊंट बट मेजरेबल रिलायबली. एक अनिश्चित रकमेचे वर्तमान दायित्व पण विश्वासार्हरित्या मोजता येणारे. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन प्रोव्हिजन अँड कॉन्टिजेंट लायबिलिटी. प्रावधान आणि अनिश्चित दायित्व यामधील मुख्य फरक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, प्रोव्हिजन डिपेंड्स ऑन फ्युचर इव्हेंट, कॉन्टिजेंट लायबिलिटी डोंट. सेकंड, प्रोव्हिजन आर नॉट शोन इन द बॅलन्स शीट. Third, provision meet recognition criteria, contingent liability do not. And fourth, contingent liability is always uncertain. The correct answer is the third. Provision meet recognition criteria, contingent liability do not. प्रावधान मान्यता निकष पूर्ण करतात, अनिश्चित दायित्व पूर्ण करत नाही. नेक्स्ट थर्ड, when is provision recognized in financial statement. प्रावधान कधी आर्थिक विवरणपत्रात ओळखले जाते. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, ओनली वेन कॅश इज पेड. सेकंड, वेन रिलायबल एस्टिमेट अँड प्रोबेबल आउटफ्लो एक्झिट. थर्ड, वेन लायबिलिटी इज अनसर्टन. अँड फोर्थ, वेन इट इज नॉट मेजरेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वेन अ रिलायबल एस्टिमेट अँड प्रोबेबल आउटफ्लो एक्झिट. जेव्हा विश्वासार्ह अंदाज आणि संभाव्य बाहेर पडणे असते. नेक्स्ट फोर्थ, इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस विल कंपनी क्रिएट अ प्रोव्हिजन. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत कंपनी प्रावधान तयार करेल. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ, वेन ऑब्लिगेशन इज पॉसिबल बट अनलाइकली टू ऑकर. सेकंड, वेन ऑब्लिगेशन इज प्रोबेबल अँड अमाऊंट कॅन बी एस्टिमेटेड. थर्ड, वेन बेनिफिट इज एक्सपेक्टेड फ्रॉम पास्ट इव्हेंट. आणि फोर्थ, वेन लायबिलिटी इज टू डिस्क्लोज इन नोट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वेन ऑब्लिगेशन इज प्रोबेबल अँड अमाऊंट कॅन बी एस्टिमेटेड. जेव्हा दायित्व संभाव्य आहे आणि रक्कम मोजता येऊ शकते तेव्हा. नेक्स्ट फिफ्थ,
If the outcome of legal case is uncertain and obligation is likely to occur, how should be treated? जर कायदेशीर प्रकरणाचा निकाल अनिश्चित असेल आणि दायित्व होण्याची शक्यता कमी असेल तर त्याचे उपचार कसे करा? तर बघा ऑप्शन आहे इथे. फर्स्ट, रिकॉग्नाइज एज अ प्रोव्हिजन. सेकंड, रिकॉग्नाइज एज अ इन्कम. थर्ड, डिस्क्लोज एज अ कॉन्टिजेंट लायबिलिटी. अँड फोर्थ, इग्नोर इट कम्प्लिटली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिस्क्लोज एज अ कॉन्टिजेंट लायबिलिटी. अनिश्चित दायित्व म्हणून उघड करा. आता 5.5 आहे आपला बघा कॉमन एमसीक्यूज, जिथे आपण कॉमन एमसीक्यूज सॉल्व्ह करणार आहे. बरोबर. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला पूर्ण व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. आता फर्स्ट पॉईंट इथे आपला एमसीक्यूज दिला आहे, व्हॉट इज कॉन्टिजेंट असेट. अनिश्चित मालमत्ता म्हणजे काय? तर बघा इथे ऑप्शन आहे, अ डेफिनाइट इन्कम फ्रॉम फ्युचर ट्रान्झॅक्शन. सेकंड, a possible asset arising from past event confirmed by certain future event, an asset shown in the balance sheet. And fourth, a guarantee inflow of benefit. तो correct answer आहे इथे second, a possible asset arising from past event confirmed by uncertain future event. भूतकाळातील घटनांमधून उद्भवणारी शक्य मालमत्ता जी अनिश्चित भविष्यातील घटनांद्वारे निश्चित होते त्यालाच आपण काय म्हणतो इथे अनिश्चित मालमत्ता मीन्स कॉन्टिजेंट असेट. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट बेस्ट डिस्क्राइब अ कॉन्टिजेंट लायबिलिटी. अनिश्चित दायित्वाचे सर्वोत्तम वर्तन कोणते आहे? तर बघा इथे ऑप्शन आहे, फर्स्ट, अ कन्फर्म फायनान्शियल ऑब्लिगेशन. सेकंड, अन ऑब्लिगेशन दॅट ऑलवेज लीड टू आउटफ्लो. थर्ड, अ पॉसिबल ऑब्लिगेशन अरायझिंग फ्रॉम पास्ट इव्हेंट डिपेंडिंग ऑन अनसर्टन फ्युचर इव्हेंट. आणि फोर्थ, अ लायबिलिटी नॉट रेकॉर्डेड ऑर डिस्क्लोज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, a possible obligation arising from past event depending on uncertain future event. भूतकाळातील घटनांवरून उद्भवणारे एक शक्य दायित्व जे अनिश्चित भविष्यातील घटनांवर अवलंबून असते. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज की डिफरन्स बिटवीन लायबिलिटी अँड कॉन्टिजेंट लायबिलिटी. दायित्व आणि अनिश्चित दायित्व यामधील मुख्य फरक काय आहे? बघा ऑप्शन आहे इथे, liability arise from future event. Second, contingent liability is always recognized in book. Third, liability is present obligation, contingent liability is possible obligation. And fourth, both are shown in balance sheet. The correct answer is the third, liability is a present obligation and contingent liability is possible obligation. ठीक है. दायित्व हे वर्तमान दायित्व आहे आणि अनिश्चित दायित्व हे शक्य दायित्व आहे. नेक्स्ट, फोर्थ, वेन इज प्रोव्हिजन रिकॉग्नाइज. प्रावधान कधी ओळखले जाते? तर बघा ऑप्शन आहे, वेन द लायबिलिटी इज मेजरेबल. सेकंड, वेन आउटफ्लो इज पॉसिबल बट अनसर्टन. थर्ड, वेन देर इज अ प्रेझेंट ऑब्लिगेशन अँड रिलायबल एस्टिमेट कॅन बी मेड. अँड फोर्थ, वेन अ कॉन्टिजेंट लायबिलिटी बिकम प्रोबेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, वेन देर इज अ प्रेझेंट ऑब्लिगेशन अँड रिलायबल एस्टिमेट कॅन बी मेड. जेव्हा वर्तमान दायित्व आहे आणि विश्वासार्ह अंदाज करता येतो. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन्टिजेंट लायबिलिटी. खालीलपैकी कोणते अनिश्चित दायित्व नाही? तर बघा ऑप्शन आहे, क्लेम अंडर लीगल डिस्प्यूट. सेकंड, गॅरंटी गिवन टू द थर्ड पार्टी. थर्ड, लोन टेकन फ्रॉम अ बँक. अँड फोर्थ, बिल डिस्काउंटेड विथ रिकोर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लोन टेकन फ्रॉम अ बँक. बँकेकडून घेतलेले कर्ज इज नॉट अ कॉन्टिजेंट लायबिलिटी. बाकी बघा, क्लेम अंडर लीगल डिस्प्यूट, गॅरंटी विथ द थर्ड पार्टी अँड बिल डिस्काउंटेड विथ रिकोर्स हे आहेत. नेक्स्ट, सिक्स्थ, कॉन्टिजेंट असेट युजली अराइज फ्रॉम अनप्लान ऑर अनएक्सपेक्टेड इव्हेंट दॅट गिव्स राईज टू. बघा, अनिश्चित आणि अनपेक्षित घटनांमुळे निर्माण होणारा संभाव्य मालमत्ता सामान्यतः निर्माण होतो. तर बघा इथे ऑप्शन्स दिलेले आहे, पॉसिबिलिटी ऑफ इनफ्लो ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट टू बिझनेस एंटिटी. सेकंड आहे पॉसिबिलिटी ऑफ आउटफ्लो ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट टू बिझनेस एंटिटी. आणि आयदर ए और बी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, पॉसिबिलिटी ऑफ इनफ्लो ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट टू द बिझनेस एंटिटी मीन्स व्यावसायिक संस्थेला आर्थिक फायद्यांचा प्रवाह होण्याची शक्यता. नेक्स्ट, सेवन, इफ अन इनफ्लो ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट इज प्रोबेबल देन कॉन्टिजेंट असेट इज डिस्क्लोज.
जर आर्थिक फायद्यांचा प्रवाह संभवनीय असेल तर संभाव्य मालमत्ता उघड केली जाते. तर बघा इथे ऑप्शन आहे इन द फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड इन द रिपोर्ट ऑफ अप्रूव्हिंग ऑथॉरिटी, बोर्ड ऑफ डायरेक्टर इन केस ऑफ कंपनी अँड करस्पॉन्डिंग अप्रूव्ह ऑफ द इन केस ऑफ अदर एंटरप्राइजेस. आणि थर्ड आहे इन द कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन द रिपोर्ट ऑफ अप्रूव्हिंग ऑथॉरिटी, बोर्ड ऑफ डायरेक्टर इन केस ऑफ कंपनी अँड करस्पॉन्डिंग अप्रूव्हिंग ऑथॉरिटी इन केस ऑफ एनी एंटरप्राइजेस. मान्यता देणाऱ्या प्राधिकाराच्या अहवालात कंपनीसाठी संचालक मंडळ, इतर व्यवस्थेसाठी संबंधित प्राधिकरण. नेक्स्ट 8 इन केस ऑफ डॅश either outflow of resource to settle the obligation is not probable or the amount expected to paid cannot be measured with the sufficient reliability. डॅश ज्या बाबतीत जबाबदारी पूर्ण करण्यासाठी संसाधनाचा बाहेर पडणे संभवनीय नाही किंवा देय रकमेची विश्वासार्ह मोजणे शक्य नाही. तर आन्सर काय इथे कॉन्टिजन्स लायबिलिटी. मीन्स कॉन्टिजंट लायबिलिटीच्या बाबतीत जबाबदारी पूर्ण करण्याचे संसाधन बाहेर पडणे संभवनीय नाही किंवा देय रकमेची विश्वासार्ह मोजणी शक्य नाही, त्यालाच काय म्हणतो आपण कॉन्टिजंट लायबिलिटी. नेक्स्ट 9 प्रेझेंट लायबिलिटी ऑफ अनसर्टन अमाउंट विच कॅन बी मेजर्ड रिलायबली बाय युझिंग अ सबस्टेन्शियल डिग्री ऑफ एस्टिमेशन इज टर्म ॲज. सध्याचे पण अनिश्चित रकमेचे देयक जे मोठ्या प्रमाणावर अंदाजावर आधारित विश्वासार्हपणे मोजले जाऊ शकते त्याला म्हणतात. तर बघा इथे ऑप्शन आहे प्रोव्हिजन, लायबिलिटी, कॉन्टिजेंट लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रोव्हिजन मीन्स तरतूद. नेक्स्ट 10th इन द फायनान्शियल स्टेटमेंट कॉन्टिजेंट लायबिलिटी इज. आर्थिक विवरणपत्रांमध्ये संभाव्य देयता ही. तर बघा ऑप्शन आहे रिकॉग्नाइज, नॉट रिकॉग्नाइज, ॲडजस्टेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे नॉट रिकॉग्नाइज मीन्स ओळखली जात नाही. आता 5.6 आहे असाइनमेंट आहे तुमच्यासाठी. याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्समध्ये. ठीक आहे. आणि याचं जे PDF आहे ट्रू आणि फॉल्सचं ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करेन. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे इथे कॉन्टिजेंट लायबिलिटी नीड टू बी डिस्क्लोज इन द फायनान्शियल स्टेटमेंट. संभाव्य देयता ही आर्थिक विवरणपत्रांमध्ये उघड करणे आवश्यक नाही. तर याचा आन्सर आहे तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचा आहे कमेंट सेक्शनला. सेकंड क्वेश्चन आहे अ प्रोव्हिजन फेल्स टू मीट रिकॉग्नायझेशन क्रायटेरिया. तरतूद ही ओळख निकष पूर्ण करत नाही. ठीक आहे. आन्सर द्यायचा आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. नेक्स्ट थर्ड दिला आहे अ क्लेम दॅट अन एंटरप्राइजेस इज परस्युइंग थ्रू लीगल प्रोसेस where the outcome is uncertain if contingent liability. एखाद्या संस्थेने कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून पाठपुरावा करता येत असलेला दावा ज्याचा निकाल अनिश्चित आहे तो संभाव्य देयता आहे. आन्सर ट्रू आहे की फॉल्स आहे. फोर्थ when is it possible that firm will not need to pay the obligation gives rise to contingent liability. जेव्हा संस्था काही देयक अदा करेल असे संभवनीय वाटते तेव्हा संभाव्य देयता निर्माण होते. बरोबर आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे. नेक्स्ट लास्ट प्रेझेंट फायनान्शियल ऑब्लिगेशन ऑफ एंटरप्राइजेस विच अराइज फ्रॉम पास्ट इव्हेंट इज टर्म ॲज कॉन्टिजेंट लायबिलिटी. एखाद्या संस्थेचे सध्याचे आर्थिक देयक जे भूतकाळातील घटनेवर निर्माण झाले आहे त्याला संभाव्य देयता म्हणतात. आन्सर सांगायचं आहे ट्रू आणि फॉल्स. बरोबर आहे. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू पूर्ण व्हिडिओ मिळणार. प्लस एक व्हिडिओला लाईक करून द्या. मीन्स मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी पुन्हा असेच व्हिडिओ बनवू शकणार डेली. तर जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो बघा युनिट 6 आहे राहणार आहे आणि अकाउंटिंग पॉलिसीजवर डिपेंड आहे तो आपला. ठीक आहे. नेक्स्ट जो 6 युनिट आहे तो अकाउंटिंग पॉलिसीज. त्याच्यानंतर आपण मॉक पेपर आणि इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड MCQs पण सॉल्व्ह करणार आहे. पण जे रेग्युलर अभ्यास करतायत त्यांनी रेग्युलर व्हिडिओज बघा आणि काही की पॉईंट्स MCQ जे इम्पॉर्टंट वाटत आहे त्याला नोट करून ठेवा एका बुकमध्ये. मीन्स जेव्हा एक्झाम येईल तेव्हा रिव्हिजन करायला आपल्याला आणखी छान होईल. ठीक आहे. तर चला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या. तेव्हापर्यंत धन्यवाद.